ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आशीर्वाद रूपी असलेले कैलासवासी निवृत्ती नेवा पुंजाजी काकड यांचे चिरंजीव डॉक्टर सुरेश निवृत्ती काकड यांच्या वतीनं न्यासा बिझनेस सेंटर घाडगेमळा HP पेट्रोल पंप समोर मखमलाबाद रोड नाशिक येथे 50 बेडचे सुसज्ज आणि वातानुकूलित हॉस्पिटलचा शुभारंभ अहमदाबाद येथील सुप्रसिद्ध डॉक्टर चिराग ठक्कर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून नेवा हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काकड परिवाराच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सामान्यांना परवडेल आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ येथील रुग्णांना मिळणार असून यामध्ये ट्रॉमा अँड इंटेन्सिव्ह केअर युनिट, ICU, मल्टीस्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी, ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी इत्यादी अद्ययावत सेवा उपलब्ध असून 24 तास अत्यावश्यक सेवा आणि सर्व प्रकारच्या कॅशलेस मेडिक्लेम सुविधा तसेच वेदनाविरहित प्रसूती केल्या जात असून गेल्या 30 वर्षात एका छोट्याशा क्लिनिकमधून आज सामान्यांच्या आरोग्याच्या सेवेसाठी डॉक्टर सुरेश निवृत्ती काकड यांनी हे हॉस्पिटल सुरू करताना आज आशीर्वाद रूपी असलेले कैलासवासी निवृत्ती नेवा पुंजाजी काकड यांचे स्वप्न पूर्ण झाले. अशा भावनिक प्रतिक्रिया नेवा हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुरेश निवृत्ती काकड यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये दामोदर माणकर, नगरसेवक प्रमोद पालवे, वाळू काकड, चित्राताई तांदळे, डॉक्टर देवगावकर, डॉक्टर हिरालाल पवार, अण्णा पाटील यांच्यासह सामाजिक, राजकीय, आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांसह काकड परिवारातील मित्रपरिवार तसेच मखमलाबाद पंचक्रोशीतील ग्रामस्थ नेवा मल्टीस्पेशालिटी सुपर हॉस्पिटलच्या शुभारंभनिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार सभी को, मैं डॉक्टर चिराग ठक्कर अहमदाबाद से आया हूँ, गैस्ट्रो सर्जन हूँ और हमारे मित्र सुरेश जी काकड़ का जो नया हॉस्पिटल है नेवा हॉस्पिटल, उसके उद्घाटन इनॉग्रेशन के लिए आया हूँ. और हमारे मित्र काफ़ी सीनियर फिजिशियन है यहाँ पे और एक नया हॉस्पिटल उन्होंने शुरू किया है ये भाव से कि सबको सारी सुविधाएं एक ही हॉस्पिटल के अंदर मिल सके. तो सारी लेटेस्ट टेक्नोलॉजी के साथ सभी सुविधाओं के साथ ये हॉस्पिटल का आज इनॉग्रेशन हो रहा है और 24/7 फैसिलिटीज़ सुरेश जी देने वाले हैं. सारी स्पेशलिटीज़ की ट्रीटमेंट यहाँ पे हो सके उस तरह की सुविधा की है और मेरी खूब खूब शुभकामनाएं हैं और मुझे पूर्ण विश्वास है कि ये हॉस्पिटल नासिक के मरीज़ों के लिए और समाज में मेडिकल और दर्दियों को काफ़ी हद तक मदद करेगा और लाभ करेगा. तो मेरी यही शुभकामना. मी तर तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. एक जे छोटंसं स्वप्न बघितलं होतं गेल्या 25 वर्षापूर्वी, ते स्वप्न आज 25 वर्षाच्या निरंतर आणि आईवडिलांच्या आशीर्वादामुळं मूर्तरूप धारण करत आहे. नेवा हॉस्पिटल ह्या हेल्थकेअर सेक्टरमधल्या अत्याधुनिक असणाऱ्या सुखसुविधांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण समाजाची, मानवतेची जेवढी चांगल्या प्रकारे सेवा करू इच्छितो त्या मार्गासाठी हा नेवा प्रिमायसिस नक्कीच कामात येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या नेवा हॉस्पिटल नावाच्या पाठीमागंसुद्धा एक इतिहास आहे. माझ्या वडिलांचं नाव निवृत्ती, पण सर्वजण त्यांना लाडाने नेवा बोललं जातं म्हणून ते एक कॅची नाव नेवा हॉस्पिटलच्या रूपानं खरं तर ठेवलं गेलं. आणि वडिलांची हीच इच्छा होती की त्यांच्या नावारूपानं समजा जरी हॉस्पिटल येतं आहे तर त्याच्यामध्ये मी मॅक्झिमम स्वरूपामध्ये आम जनतेची, जे सर्वसाधारण गरजवंत लोक आहेत त्यांची सेवा करावी, त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जी काही मेडिकल ट्रीटमेंट हवी आहे ती द्यावी. तर आज खरं तर तो योग आला. आज भले त्यासाठी माझे वडील आज हयात नाही, त्यामुळं प्रचंड एकीकडे दुःख होतं आहे तर त्याचबरोबर त्यांचं स्वप्न एक सत्यात येतं आहे, त्यामुळे आनंदही होतो आहे. या आनंदामध्ये जो काही श्रेयाचा वाटा आहे तो माझी आई कुसुमबाई काकड, माझे चुलते शांताराम काकड, बाळकृष्ण काकड, त्र्यंबक काकड, त्याचबरोबर माझे बंधू कैलास काकड, शिवाजी काकड, नरेश काकड आणि माझी अर्धांगिनी जिनं सतत ह्या खडतर प्रवासामध्ये साथ दिली ती जयश्री काकड, माझा मुलगा ओम, श्रावणी
यांनी ही प्रचंड अगदी प्रत्येक सुखदुःखात साथ देऊन इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. मित्रांनो, आत्ता मखमालाबादच्या ह्या पंचक्रोशीमध्ये एवढं अत्याधुनिक हॉस्पिटल नाही आहे, ही खंत सतत माझ्या वडिलांना जाणवत होती आणि ती खंत कुठेतरी काढण्यासाठी 25 वर्षापासून निरंतर प्रयत्न केल्यानंतर सर्व आम जनतेच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं इथपर्यंत आपण पोहोचलो. आज या प्रिमायसेसमध्ये अत्याधुनिक मग माइंड्रेचं कन्सोना सोनोग्राफी मशीन असेल, ज्याद्वारे आपण अत्याधुनिकरित्या लोकांची तपासणी करू शकतो आणि त्याचबरोबर त्यांना अत्याधुनिक पद्धतीचे उपचार देऊ शकतो. बऱ्याच वेळा निदानाअभावी योग्य उपचार होत नाही आणि मग त्यातून रुग्णाला त्याची जीवितहानी होत असते. तर एकीकडे त्या गोष्टी व्हायला नको म्हणून आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे. दुसरीकडे आपलं जे एक्सरे मशीन आहे ते सुद्धा आपण अगदीच 300 MAचं जे अलेंजरचं जगातलं गाजलेलं मशीन आहे ते ठेवलं आहे, जेणेकरून आम लोकांना त्याचा वापर करता येईल आणि तो वापर त्यांना परवडणाऱ्या दरात करता येईल. हे सगळ्यात महत्त्वाचं, कारण की आज हेल्थ सेक्टरमध्ये काम करणं खरंच खूप टफ झालं आहे आम लोकांना. कारण की एकीकडे हेल्थ सेक्टरमधले असणाऱ्या प्रचंड प्रमाणातल्या खर्चिक बाबी आणि आम लोकांना असणारी चणचण, ह्या दोघांचा ताळमेळ बसत नाही आणि लोकांना अगदी अंगाला घाम फुटायला लागतो का आता आजाराला एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचं तर कसं होणार. मी सर्वांना आपल्याला ह्या नेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून आश्वस्त करू इच्छितो का अगदी उच्च तंत्रज्ञानाची, उच्च ज्ञानी लोकांच्या माध्यमातून सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली योग्य ती पद्धतीची चिकित्सा आपली केली जाईल आणि अगदी अत्यल्प दरात केली जाईल. त्याचबरोबर आपल्याकडे सर्व प्रकारच्या कॅशलेस मेडिक्लेम फॅसिलिटीज किंवा योजना अगदी सगळ्याच्या सगळ्या अवेलेबल आहे. माझी नितांत इच्छा आहे की ह्या वडिलांच्या नावानं बनवलेल्या नेवा हॉस्पिटलच्या प्रिमायसेसचा आम जनतेला वापर व्हावा. त्यांच्या सुखदुःखातलं जे काही मला खारीचा वाटा उचलता येईल तो मी उचलावा. त्यांचं जीवन मी आनंदी करावं एवढीच माझ्या वडिलांच्या चरणी प्रार्थना राहील आणि परमेश्वर चरणी प्रार्थना राहील. धन्यवाद.